नमस्कार एस टी मित्रांनो, आपलं पुनश्च एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। एस टी कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक कामगार आणखी खूप सारे आहेत। त्यांच्याही काही थोड्या एकदम छोट्या समस्या असतात। त्या समस्यांविषयी कोण नेमकं झगडते आणि कोण नेमकं त्यांना न्याय मिळवून देते हा खरा महत्त्वाचा विषय आहे। कारण आपल्याला माहिती असेल की जेव्हा केव्हा छोट्या गोष्टी ह्या त्यांना जाणवतात की आपल्याला हे करायचं होतं, आपला हा विषय होता। खूप अल्प त्यांचे प्रश्न असतात, पण ते प्रश्न कोण मनाशी धरून घेतं? एखादा अधिकारी किंवा जे वरिष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ज्यांच्याकडे हा विषय आहे ते घेऊन जातात आणि छोटे प्रश्न असतात। जसं एखाद्याचं इन्क्रिमेंट आहे, एखादा निवृत्त झालेला त्याचा PF आहे किंवा आणखी काही छोटे मोठे जे प्रश्न असतात की एखादा आरसा एखाद्या चालकाकडून फुटला म्हणजे तो त्याच्या हौसेनं नाही फोडला, तो समोरचा अंगावर आला त्यानं तो फोडला, तरीही त्या चालकाला दोषी धरून त्याचं 1 वर्षाचं इन्क्रिमेंट कसं बाद होईल, त्याला 1.5 लाखाची कशी सजा होईल, अशी जे हे जाणून बुजून आक्रमिकता आणणारी आणि डोक्यात चीड निर्माण करणारी जे धोरण आहे एस टीचं, ते अतिशय चुकीचं आहे। माननीय व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांना माझं याद्वारे निवेदन आहे की जे किरकोळ आणि त्या चालकाचा, त्या वाहकाचा दोष नसतानाही तुम्ही त्याला जाणून बुजून वेठीस धरता आणि त्याचा पूर्ण असं शिरच्छेद करण्याचा कार्यक्रम करता, तो अतिशय चुकीचा आहे। तुम्हाला फक्त तुमचं जे तपासणीक आहेत किंवा जे चालकाचे जे वरचे अधिकारी आहे, AWS किंवा वगैरे पुढचे जे आहेत, तर ते की तुम्ही दोषी आहात, तुम्हीच दोषी आहात। अरे हा चालक त्याच्या अंगावर नाही गेला, तो दुसरा ट्रकवाला त्याच्या अंगावर आला, ते नाही, पण तुम्ही दोषी आहात। मग तुमचं हे का नाही करावं? मग त्याने ड्युटी सोडून द्यावं का? त्याने त्याची आपली जे कर्तव्य जबाबदारी आहे ती त्याने सोडून द्यावं का? खूप मोठा यक्ष प्रश्न आहे आणि या बाबतीत मला असं वाटते फार क्वचित लोक आहेत की जे समजून घेतात आणि समजतात की नाही, या सदर प्रकरणामध्ये हा वाहक किंवा हा चालक हा दोषी नाही। मग असे कितीतरी प्रश्न आहेत की जे चालक आणि वाहकाभोवती असे फिरत राहतात आणि तो त्या याच्यामध्ये विवंचनेत राहतो की आपलं आता काय होईल। मला सांगा, एक तर तुमची वाहकांविषयी मी सांगतो, एक तर तुमची कॅपॅसिटी मर्यादित ठेवा एस टीची। 44 + 11 म्हणजे 11, 55 खतम। त्या पलीकडे जर तुम्ही गाडी त्याच्या गाडीत जर कधी 100 शिटा असतील, म्हणजे 45 शिटा जर जास्त असतील, एक तर तुम्ही त्याची गाडी चेक करू नये, आणि जर केली आणि त्याच्यामध्ये जर कोणी आढळला तर एखादा अनावधानाने, तर त्या वाहकाला दोषी धरू नये। नाही तर मग एकच ठेवा, 55 म्हणजे 55, त्याच्यामध्ये एक जरी भेटला तर तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा, मंडालेची, अंदमान निकोबारची। का करत नाही तुम्ही असं? तुम्ही दोन्ही तबल्यावर हात ठेवता, म्हणजे हा चालकही दोषी, हा वाहकही दोषी, आणि आपले फक्त जे तपासणीक आहेत ते सगळे सेफ आहेत, असं असू नये। हे मानवतेच्या दृष्टिकोनातून, माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि मानवाधिकार जो आयोग आहे त्या दृष्टिकोनातून हे कुठल्याही
पद्धतीनं किंवा कायद्याच्याही पद्धतीनं हे कुठल्याही बाबतीत योग्य ठरत नाही. आणि हे सगळं असतानाही हे सगळं म्हणजे बिनधास्तपणे सुरू आहे. कोणीही असो, बस त्याला बळीचा बकरा बनवा, त्याला कापा, शिजवा आणि खा. हा कुठला नियम आहे? ही कुठली अराजकता आहे? हे कुठले नियम आणले तुम्ही? हे त्या इंग्रजकालीन पद्धतीचे जे नियम आहेत ते आता तरी कुठं तरी बदलायला पाहिजे. शिस्त आणि आवेदन पद्धतीविषयी याच्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. वाहकाच्या समस्यांविषयी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. चालकांविषयी खूप सारे. तरी हे कॉमन पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की असल्या बाबतीत कुठल्याही अधिकाऱ्याने पहिले स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि त्यानंतर जे खरे चोर आहेत, खरे ज्यांनी जाणून बुजून केलेलं आहे चालक की यांनीच त्याच्या अंगावर एसटी नेली, तो भाग वेगळा आहे. पण जे खरेखुरे जे आहेत, जे सत्यवचनी आहेत, खऱ्या अर्थानं एसटीला उत्पन्न आणून देण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही त्यांच्याही अंगावर कुरघोडी करताय आणि त्यांचाही सत्यानाश करताय, तर ही मला असं वाटते की कुठल्याही बाबतीत संयुक्तिक नाही. माननीय व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष, एस टी महामंडळ आणि एकूणच समिती पूर्ण एस टी महामंडळाची, या सर्वांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवायला पाहिजे की नाही, असं करता कामा नये. कुठंतरी शिस्त आणि आवेदन पद्धतीमध्ये थोडासा बदल केला पाहिजे. आणि कुरघोडी आणि इंग्रजकालीन हे जुलमी जे शिस्त आणि आवेदन पद्धत आहे, यामध्ये चालक आणि वाहकाचा नितांतपणे विचार केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही नवीन गाड्याची बांधणी करता त्यावेळेस तुम्ही ज्याला प्रत्यक्षात ती गाडी चालवावं लागते, ज्याला प्रत्यक्षात वाहक म्हणून कामगिरी करावी लागते, त्यावेळेस तुम्ही एका तरी चालकाला, एका तरी वाहकाला त्या बांधणी व्यवस्थेमध्ये तुम्ही इन्क्ल्यूड करून घेता का, सामील करून घेता का, त्याला विचारता का, हे कसं पाहिजे भाऊ तुम्हाला, हे कसं पाहिजे, आणि चालकाला विचारता का तुम्हाला कसं स्टेअरिंग पाहिजे, कशी बैठक पाहिजे, जेणेकरून तुम्ही पुढील 12 तास गाडी व्यवस्थित, समजा एखाद्या करारावर जायचं आहे, तुम्ही चालू शकले पाहिजे. करता का? नाही करत. अरे साधे पंखे जरी लावले तिथं तर तेही कोणीतरी एखादा काढून देते, नाव घेणार नाही, पण सांगतो की असे कितीतरी नवीन गाड्या आहेत त्याचे पंखे काढून दिलेले आहेत. या गोष्टीवर प्रकर्षानं हे लक्ष कधी देणार आहे? आणि तुम्ही ते जे सुरक्षा आणि दक्षता अधिकारी जे काही आहे, तुम्ही सर्वचे सर्व गाडी चेक करता, हे करता, ते करता, एखादी सरप्राईज टाकता, हे सगळ्या गोष्टी करता. तुम्ही ह्या नाही विचार करत. अरे भाऊ, ते तुमची गाडी तर नवीनच दिसते, तुमच्या गाडीवर मग ते पंखा, मग तो कोणी नेला, याचा कधी विचार करणार आहे? अरे अनंत आहेत समस्या आणि अनंत आहेत विचार. म्हणून अनंत पानझाडे या चॅनलला जरूर तुम्ही भेट द्या आणि पहा, तुम्हाला किती सुंदर आणि तुमच्या अंतःकरणातले जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे वरते कुठेतरी जातील आणि त्याची दखल घेतल्या जाईल. पुढील भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि पुढील असेच व्हिडिओ वरते जावो आणि त्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊ आणि तुमचं कल्याण हो, अपेक्षा ठेवतो. तुम्हाला जर काही आणखी काही विषय असले तर जरूर आपल्या चॅनलला भेट द्या आणि आवर्जून तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये मांडा. तोपर्यंत मी आपली अनंत पानझाडे रजा घेतो आणि पुन्हा एका तुमच्याच विषयासह आपल्यासमोर हाजीर होतो. तोपर्यंत जय हिंदुस्तान.